नमस्कार मंडळी, आपले हिंद केसरी पशिगावचं मैदान आपण पाहू शकताय. चारी साईडला बॅरिकेड, स्टेजिंग लोकांना बसायसाठी. आणि आपण पाहू शकताय फाट्या किती आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 फाट्या आहेत. आणि रोलिंग करून घेतलंय. गाडी अजिबात रवत नाही, काही नाही. आपण आता सुट्टीला चाललो आहोत, आपण पाहू शकताय. सुट्टीवरून खाली जाताना आपण खालून वर पण जाऊ शकतो. हिंद केसरी मैदान बॅनर लावायचं काम चालू आहे. मैदानाचा आढावा घ्यायसाठी आपण आलोय. मुरुम दाबायचं काम चालू आहे, माती दाबायचं काम चालू आहे, आपण पाहू शकताय. बॅनर लावायचं काम चालू आहे, आपण पाहू शकता. लास्ट अपडेट, आज शेवटची 1 दिवस राहिलेला आहे. श्री सेवागिरी हिंद केसरी मैदान 2025 आपण पाहू शकताय. मागील वर्षी सरदार आणि रोमन 1 नंबरचे मानकरी झालेले. ते ह्या बॅनरमध्ये दिसू शकतात. अखंड हिंदुस्थानाचे मानाचे पहिले सेवागिरी हिंद केसरी मैदान 2025. सरदार रोमन मागील वर्षाचे मानाचे विजेते बैलगाडी, असे हे मैदान आहे. हे आपला पशिगाव दैवडी रोड, पशिगाव मसवड रोड बोलला तरी चालेल. फायनल अपडेट, सगळे काम झालेले आहे. आज संध्याकाळी उद्यापर्यंत काम सगळं टोटल संपत आहे. टोटल जवळजवळ 95% काम झालेलं आहे. 5% किरकोळ काम राहिलेले आहेत. 95% काम झालेलं आहे, पाहू शकताय तुम्ही. नमस्कार मंडळी.
फाटीव पाणी मारायचं चाललंय मित्रांनो. सेवागिरी महाराज की जय. श्री सेवागिरी हिंदकेसरी मैदान 2025 आपण पाहू शकताय. फाटीव पाणी मारायचं काम चालू आहे. मित्रांनो, पुशेगाव हिंदकेसरी मैदानाच्या ही आहे 1 नंबर फाटी, ही आहे 2 नंबर फाटी, ही आहे 3 नंबर फाटी. पाहू शकताय 4 नंबर फाटी, ही आहे 5 नंबर फाटी, ही आहे 6 नंबर फाटी, 7 नंबर, 8 नंबर फाटी आहे. असा आहे, अशी विषय आहे बघा. 8 नंबर, 9 नंबर, नॉर्मल फाटीला पुढील एक 300 फुटात नॉर्मल चढ आहे. 9 नंबर सगळ्या फाटीला. ही 10 नंबर फाटी आहे. ही 11 नंबर, ही 12, ही 13, 14 आणि लास्ट पब्लिकला. ही फाटी नाहीच बहुतेक, कारण ते आखली पण नाहीच फाटी. 14च फाट्या आहेत. असाच मध्यस्थी चढ आहे फक्त फाटीला, मध्यस्थी चढ आहे. साईडला सरळ फाटी. लास्ट नंबर फाटी 1 नंबर आहे. पाहून कडेला गाडी आली तरी गाडी पळवा, काही सुद्धा अडचण नाही. कारण एक फाटी बॅरिगेटची बहुतेक 15 नंबरची फाटी कडची हे होईल. आपलं हे 14 नंबरची फाटी, 13 नंबरची फाटी 1 नंबर फाटी आहे त्या. परत 12 नंबरची फाटी पण 1 नंबर आहे बघा. ही फाटी पण 1 नंबर आहे. समोर पण बघू शकता तुम्ही, फाट्या 1 नंबर आहेत. कडच्या गाड्या इथं होऊ शकतात. मधल्या फाट्या आहेत. थोडा नॉर्मल चढ आहे. पळणारी बैल असले तर काही अडचण नाही. नॉर्मल फक्त चढ आहे. बाकी सगळं पाणी मारून एकदम रोलिंग करून 1 नंबर फाटे सगळं झाले ते बघा. कुठल्याच फाटीला काहीच सुद्धा अडचण नाही. पाहू शकता. आता आपण मध्ये 1 2 3 4 5 6 7 8 नंबर फाटी आहे आपण बघा. आता 8 नंबर तास असा आहे.
विषय एक आहे की मैदान असं प्लेन नाही, काय नाही, पूर्ण मैदान एकर आहे. पूर्ण मैदानाला सगळा चढ आहे. जे चढाची मैदान आहेत ते पळू शकतात इथं. म्हणजे जे नंदी आहेत ना, जे बाबा उराटीला पळते ते पळणार बैल. कारण मैदान पूर्ण असं दिसताना इथं दिसतंय उराटीचं मैदान आहे सगळं टोटल. आपण पाहू शकता समोर डोंगर आहे. इकडं स्टेज आहे म्हणलं, हे साईडलाच बहुतेक हे असेल. इकडूनच एक नंबर आहे तास, जी 1 2 3 4 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 फट्या आहेत. 15वी फटी पण असली ह्यांना. बाई 4 नंबर तास असा आहे बघा. 4 नंबर तासात आहे आपण आता उभा. बघा हे 3 नंबर तास. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर, 5 नंबर किंवा 6 नंबर. 6 नंबर म्हणता येईल. आणि पलीकडून 14 13 12 11 3 मधली तास जेवढे आहेत ना ती सगळी असं चढ आहे. पण पळणारे जे आहेत ते 100% गट पास होणार, सेमी पास होणार, त्यात काय अडचण नाही. थोडा नॉर्मल फक्त चढ आहे, बाकी काय विषय नाही. पण तास जेवढी चांगले आहेत ना तेवढं आपण तुम्हाला अपडेट दिल्या नाही का. पूर्ण सगळी तास चांगले आहेत, म्हणजे फाटीला पळाय काय सुद्धा अडचण नाही. फक्त नॉर्मल मध्यस्थी चढ आहे. एक नंबर तास बघा का. बॅरिकेडचा तास पण 1 नंबर. बॅरिकेडच्या तासानं जरी गाडी आली तरी गाडी तिथं तुम्हाला सांगतो गट पास होऊ शकते. कारण पूर्ण प्लेन आहे, सप्प आहे. प्लेन आहे. आणि आपण इकडं पाहू शकता तर मध्यस्थी चढ दिसतो. या इथं चढ आहे, त्या पलीकडे नंतर परत फाट्या आहेत. बाकी काय सुद्धा विषय नाही. हे ट्रॅक्टरनं पाणी मारायचं चाललंय. ट्रॅक्टरनं पाणी मारायचं चाललंय. 3 ट्रॅक्टर आहेत. 1 2 पाठीमागे 1 3 आहे इकडे. पूर्ण स्टेज आहे. हे बॅरिकेड आहेत पूर्ण. खाली दोन्ही साईडला बॅरिकेड आहेत पूर्ण. आपण पाहू शकताय हे बॅरिकेड पूर्ण आहेत. लोकांची काही गैरसोय होणार नाही. पूर्ण बॅरिकेड आहेत बघा.